टाइम्स ऑफ महाराष्ट्र ना बातमी कुठे होती? टाइम्स ऑफ इंडियाची बातमी आहे. ते बातमी वाचून न्यायालयानं त्याचा विचार केला, काय नुकसान होत आहे, कशा प्रकारचा त्रास लोकांना होत आहे. न्यायालयाचा आम्ही अवमान करू इच्छित नाही, पण रोज 12 आत्महत्या होते त्याच्या बातम्या ते न्यायालयाने एकही आदेश आतापर्यंत काढला नाही. रोज आमचा शेतकरी मरतोय. म्हणजे न्यायालयाकडून आम्हाला या अपेक्षा होत्या का इथं मरणाऱ्या शेतकऱ्याच्या एकंदरीत बातम्यावरून एकही न्यायालयाने एकही आदेश काढावा नाही. आणि त्या आत्महत्या होऊ नये म्हणून आम्ही बसलो तर एका दिवसात आदेश न्यायालय काढतं कसं, याचाही खऱ्या अर्थानं आता चिंतन मंथन केलं पाहिजे. तसा तर प्रोटोकॉल आहे का न्यायालयाच्या बाबतीत आपण काही बोलू नये, पण दिवसांदिवस हा प्रकार जर वाढतच चालला तर मला वाटतं लोकशाहीच आता घातक ठरेल की काय. अशा प्रकारची व्यवस्था न्यायालयाच्या माध्यमातून होत असतं तर हे अतिशय वाईट आहे. एका बातमीवरून न्यायालय आदेश करतं, निर्णय घेतं. आम्ही ते सगळं मानायला तयार आहे. पोलिसात आम्ही सांगतोय आम्ही इथून तुम्ही मनात तिथून जायला तयार आहे, पण व्यवस्था तुम्हाला जेलाची करावी लागणार. आम्ही इथून हटायला तयार आहोत. आमची व्यवस्था जेलात आपण करावी. न्यायालयाच्या म्हणण्यानुसार आम्ही हे जेल भरो आंदोलन करायला तयार आहे किंवा इथून हटायला तयार आहे, पण पोलिसांनी आम्हाला इथून कोर्ट न्याय आमच्या जेलात नेण्याची व्यवस्था करावी. बरोबर आहे ना? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.